हॅलो फ्रेंड्स, आपण नवीन चॅप्टरला आता सुरुवात करतो आहोत आणि ते नवीन चॅप्टर आहे थर्मोडायनामिक्स. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर इन केमिस्ट्री. या थर्मोडायनामिक्स चॅप्टरला आता आपण सुरुवात करणार आहे. यामध्ये सगळ्यात पहिली जी कन्सेप्ट आपण लक्षामध्ये घेणार आहोत ती कन्सेप्ट आहे एनर्जीची. ऑलरेडी तुम्ही 9वी-10वी पासून शिकत आलात की व्हॉट इज एनर्जी. द कपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. काम करण्याची जी क्षमता आहे, ज्याद्वारे आपण काम करू शकतो, त्याला आपण एनर्जी असं म्हणत असतो. अँड एनर्जी इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ वर्क डन बाय द बॉडी. किती एनर्जी लावलेली आहे हे किती वर्क डन झालं यावरनं लक्षात येतं. समजा भरपूर काम झालेलं दिसलं आपल्याला, समजून घ्यायचं भरपूर एनर्जी लावलेली आहे. फार कमी काम झालेलं दिसतंय आपल्याला, समजायचं कमी एनर्जी त्या ठिकाणी लावलेली आहे. उलटसुद्धा बोलता येईल. जास्त काम करायचं असेल जास्त एनर्जी लावावी लागेल, कमी काम असेल कमी एनर्जी लावावी लागेल, किंवा जास्त एनर्जी लावली म्हणजे जास्त काम झाल्याचं दिसेल, कमी एनर्जी लावली कमी काम झाल्याचं दिसेल. म्हणून एनर्जीविषयी आपण 2 वाक्य सांगतो की कपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी अँड एनर्जी इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ वर्क डन बाय द बॉडी. ठीक आहे की नाही. त्यापुढे आपल्याला माहिती आहे की एनर्जी जी आहे ही एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हे शिकत आलो आहे. शक्यतोवर सगळ्याच मुलांना हा लॉ अगदी 100% पाठ असतो. तर काय आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी? पहिला मुद्दा आहे, एनर्जी इज नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. एनर्जी निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. बट इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. एनर्जीला एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये तुम्ही कन्व्हर्ट करू शकता. अँड टोटल एनर्जी ऑफ द युनिवर्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. युनिवर्सची जी टोटल एनर्जी आहे ही नेहमी कॉन्स्टंट असते. म्हणजेच काय की एखादी एनर्जी जेव्हा आपण म्हणतो लॉस झाली आहे, तेव्हा तेवढ्याच प्रमाणामध्ये दुसरी एनर्जी ही प्रोड्यूस झालेली असते. आणि म्हणून आपण सांगितलं की एनर्जी इज नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. ती निर्माणही करता येत नाही, ती नष्टही करता येत नाही. तिला एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करता येईल आणि टोटल एनर्जी ऑफ द युनिवर्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. मग हा जो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे, ज्यामध्ये आपण सांगितलं की एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म, तर त्याचे काही उदाहरणं या ठिकाणी मी तुमच्यासमोर मांडणार आहे. पहिलं उदाहरण दिलं आहे आपण चार्जिंग ऑफ बॅटरी. आजकाल आपण सगळेच जण मोबाईल यूज करतो. त्या मोबाईलला विशिष्ट वेळानंतर आपल्याला चार्जिंग करता लावावं लागतं. काय असतं चार्जिंग म्हणजे? तर चार्जिंग म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी आपण त्यामध्ये पास करतो मोबाईलच्या बॅटरीमध्ये, आणि त्यामध्ये केमिकल एनर्जी ही प्रोड्यूस होत असते. म्हणजे ड्युरिंग द चार्जिंग ऑफ द बॅटरी इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू केमिकल एनर्जी. आणि ज्या वेळेला मोबाईलची बॅटरी चार्ज होते आणि तो जेव्हा आपण वापरतो त्याला आपण डिस्चार्जिंग असं म्हणत असतो. जेव्हा यूज ऑफ द बॅटरी दॅट इज कॉल्ड एज डिस्चार्जिंग. तर डिस्चार्जिंगच्या दरम्यान काय होत असतं, तर त्यातली जी केमिकल एनर्जी आहे इट गेट कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. बघा काय म्हटलंय, चार्जिंग ऑफ द बॅटरी. यामध्ये काय होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू केमिकल एनर्जी अँड इट इज स्टोअर्ड इन द बॅटरी. डिस्चार्जिंग ऑफ द बॅटरी, डिस्चार्जिंग म्हणजे यूज ऑफ द बॅटरी. यूज ऑफ द बॅटरीच्या दरम्यान काय होत असतं, तर केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. केमिकल एनर्जी ही कशामध्ये कन्व्हर्ट करत असतो आपण? इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करत असतो. दुसरं मायक्रोफोन. आता ज्या वेळेला मायक्रोफोन आपण लावलेला आहे त्या मायक्रोफोनमधनं जेव्हा आपण बोलतो तेव्हा काय होतं, तर जी साऊंड एनर्जी आहे ती इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्व्हर्ट होत असते. मायक्रोफोनमध्ये साऊंड एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल सिग्नल. आणि जेव्हा त्या भोंग्यातनं त्या लाऊडस्पीकरमधनं आपल्याला ऐकू येतं त्यावेळेला काय होत असतं, तर इलेक्ट्रिकल सिग्नल अगेन गेट कन्व्हर्टेड इन टू साऊंड एनर्जी. ॲक्च्युली ज्यातनं आपण बोलतो त्यालाच आपण म्हणतो लाऊडस्पीकर. ॲक्च्युली तो लाऊडस्पीकर नाही आहे, तो आहे मायक्रोफोन. आणि जो असतो त्याला आपण म्हणायला पाहिजे लाऊडस्पीकर. ठीक आहे ना. तर मायक्रोफोनचं काम काय आहे, साऊंड एनर्जी टू इलेक्ट्रिकल सिग्नल, इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि लाऊडस्पीकरचं काम काय आहे, त्या इलेक्ट्रिकल सिग्नलला, त्या इलेक्ट्रिकल एनर्जीला पुन्हा कशामध्ये कन्व्हर्ट करायचं, तर साऊंड एनर्जीमध्ये तो कन्व्हर्ट करत असतो.
एक्सप्लोजन ऑफ द बॉम्ब. दिवाळीच्या दरम्यान त्या ठिकाणी फटाके जे आहे आता अतिशय कमी प्रमाणामध्ये आपण फोडतो, अतिशय चांगली गोष्ट आहे. पण जे काही फटाके फुटतात किंवा जे काही एक्सप्लोजन ऑफ द बॉम्ब त्या ठिकाणी होत असतं, त्या एक्सप्लोजन ऑफ द बॉम्बच्या दरम्यान काय होतं तर बॉम्बच्या आतमध्ये असते केमिकल एनर्जी. आणि ती केमिकल एनर्जी कशामध्ये कन्व्हर्ट होते तर बॉम्बचं एक्सप्लोजन झालं की त्यामधले जे पार्टिकल्स असतात ते वेगवेगळ्या दिशेने वेगाने फेकल्या जातात. म्हणजेच वेगाने फेकल्या गेले म्हणजेच कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस झाली. त्या ठिकाणी उष्णता निर्माण होते, त्या ठिकाणी लाईट म्हणजे प्रकाश निर्माण होतो, त्या ठिकाणी साऊंडसुद्धा निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतंय. म्हणजे बघा, during the explosion of the bomb, the chemical energy in the bomb is converted into kinetic energy, heat energy, sound energy and light energy. असं वेगवेगळ्या फॉर्ममध्ये केमिकल एनर्जी इन द बॉम्ब ही कन्व्हर्ट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता आपण पाहतो बरेचदा वेगवेगळ्या पॉवर स्टेशनपाशी इलेक्ट्रिकल एनर्जी ही प्रोड्यूस होत असते. जसे थर्मल पॉवर स्टेशन आहे, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन आहे, न्यूक्लिअर पॉवर स्टेशन आहे. या वेगवेगळ्या पॉवर स्टेशनपाशी काय निर्माण होत असते इलेक्ट्रिकल एनर्जी. मग आता थर्मल पॉवर स्टेशनपाशी काय होतं तर थर्मल पॉवर स्टेशनपाशी कोळशाला जाळलं जातं आणि त्याची जी हीट एनर्जी आहे ती ॲक्च्युली कन्व्हर्ट होत असते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. दुसरं आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. धरणामध्ये उंचावरती पाणी साठवलं जातं. उंचावरती जे पाणी साठवलेलं आहे त्यामध्ये कोणती एनर्जी असते पोटेन्शियल एनर्जी. मग त्या पाण्याला व्हायला परवानगी दिली जाते टर्बाईन्समधनं आणि टर्बाईन्समधनं ते पाणी वाहतं आणि त्या पाईप्समधनं आणि ते टर्बाईनवरती पडतं. टर्बाईनवरती पडल्यानंतर हे टर्बाईन्स फिरतात. टर्बाईन्स फिरले म्हणजेच काय झालं तर त्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्शन झालं कायनेटिक एनर्जीमध्ये. मग टर्बाईन्स फिरले म्हणजे ती कायनेटिक एनर्जी आहे. त्याच्या भरोशावरती जनरेटर काम करतं आणि इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होत असते. म्हणजेच काय तर उंचावर साठलेल्या पाण्यामधली पोटेन्शियल एनर्जी ही शेवटी कायनेटिक एनर्जी मध्ये आणि नंतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट झालेली आहे. पुन्हा ऐका, थर्मल पॉवर स्टेशन सांगितलं आपण. दुसरं आपण सांगतोय हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये काय असतं तर उंचावरती जे धरणं आहेत, डॅम्स आहेत, त्याच्या मागे पाणी साठवलेलं असतं. त्या पाण्यामध्ये असते पोटेन्शियल एनर्जी. देन दॅट वॉटर इज अलाउड टू फ्लो थ्रू द लार्ज पाईप्स. मग ते पाणी जेव्हा वाहतं ते वाहणारं जे पाणी आहे ते वाहणारं पाणी म्हणजेच कायनेटिक एनर्जी त्याला आहे. ते वाहणारं पाणी टर्बाईन्स फिरवतं आणि टर्बाईन्स फिरले की जनरेटर काम करतं आणि जनरेटरनी काम केलं म्हणजे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तिसरं पॉवर स्टेशन आहे न्यूक्लिअर पॉवर स्टेशन किंवा ज्याला ॲटॉमिक पॉवर स्टेशन म्हणतात. त्यामध्ये न्यूक्लिअर एनर्जी दॅट इज ॲटॉमिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे इथे सुद्धा वन फॉर्म ऑफ अ एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू अनदर फॉर्म. जर का थर्मल पॉवर स्टेशन म्हटलं तर हीट एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन म्हटलं तर पोटेन्शियल एनर्जी ऑफ वॉटर इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिसिटी. न्यूक्लिअर पॉवर स्टेशन म्हटलं तर न्यूक्लिअर और ॲटॉमिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. समजा एखादी टेकडी आपण कन्सिडर केली तर ही जी टेकडी आपण कन्सिडर केलेली आहे या ठिकाणी जो स्टोन आहे, स्टोन ॲट द टॉप ऑफ द हिल हॅज पोटेन्शियल एनर्जी. त्याच्याकडे कोणती एनर्जी असते पोटेन्शियल एनर्जी. व्हेन द स्टोन रोल्स डाऊन, जेव्हा स्टोन हा खाली यायला सुरुवात होते तेव्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी कमी होते आणि कमी झालेली पोटेन्शियल एनर्जी ही कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्ट झाल्याचं दिसतं. म्हणजेच स्टोन ॲट द टॉप ऑफ द हिल हॅज पोटेन्शियल एनर्जी. व्हेन स्टोन रोल्स डाऊन then its potential energy decreases and this decreasing potential energy get converted into kinetic energy. त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन वेगवेगळ्या एनर्जीजमध्ये दैनंदिन जीवनामध्ये झाल्याचं आपण पाहतो. इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे इलेक्ट्रिक फॅन, इलेक्ट्रिक ट्रेन. की इलेक्ट्रिकल एनर्जीपासून आपण मोशन म्हणजे कायनेटिक एनर्जी मिळवतोय. पंखा फिरतोय, इलेक्ट्रिक ट्रेन चालते आहे, म्हणजेच याचा अर्थ दी इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. दुसरं उदाहरण आहे इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इनटू पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जीच्या माध्यमातून बोअरमधलं पाणी हे उंचावरच्या टाक्यामध्ये आपण साठवून ठेवतो आणि पाणी साठवलेलं आहे. त्या उंचावर साठवलेल्या पाण्यामध्ये कोणती एनर्जी असणार पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जीच्या मदतीने आपण पोटेन्शियल एनर्जी तयार करू शकतो.
इथे एक एक्झाम्पल आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इनटू हीट एनर्जी. एक्झाम्पल आहे इलेक्ट्रिक आयर्न, इलेक्ट्रिकची प्रेस आपली, हीटर, ओव्हन, गिझर, टोस्टर, या सगळ्यांमध्ये आपल्या लक्षात येतं की इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू हीट एनर्जी. पुढे दिलं इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इनटू साऊंड एनर्जी. आपली डोअरबेल, डोअरबेलमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन साऊंड एनर्जीमध्ये झाल्याचं दिसतं. इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इनटू लाईट एनर्जी. जे ट्यूबलाईट बल्ब जे आहे त्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीच्या माध्यमातून लाईट एनर्जी आपण तयार करत असतो. इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी. आता हे कसं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघा, इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर. वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय तर ॲसिडिफाईड वॉटरमध्ये इलेक्ट्रिक करंट पास करतात आणि इलेक्ट्रिक करंट पास केला की ते वॉटर डिकम्पोज होतं आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळतो. म्हणजे H2O गिव्ज, म्हणजे वॉटर गिव्ज हायड्रोजन अँड ऑक्सिजन. म्हणजेच काय झालंय तर इलेक्ट्रिकल एनर्जी पासून केमिकल रिॲक्शन घडली, म्हणजेच केमिकल एनर्जी प्रोड्यूस झालेली आहे. दुसरा प्रकार आहे इलेक्ट्रोप्लेटिंग. एखादा जर का लोखंडाचा चमचा असेल तर इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये त्याच्यावरती गोल्ड किंवा सिल्व्हरचं कोटिंग केलं जातं इलेक्ट्रिक करंट पाठवून. म्हणजे इलेक्ट्रिक करंट पाठवून आपण केमिकल एनर्जी प्रोड्यूस करतोय आणि त्या चमच्यावरती आपण सिल्व्हर किंवा गोल्डचं कोटिंग करतोय. दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोप्लेटिंग. काय म्हणता येईल, इलेक्ट्रिक फॅन, इलेक्ट्रिक ट्रेन, इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू कायनेटिक एनर्जी. इलेक्ट्रिक पंप, इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रिक आयर्न, हीटर, ओव्हन, टोस्टर, गिझर, इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू हीट एनर्जी. इलेक्ट्रिक डोअर बेल, इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू साऊंड एनर्जी. इलेक्ट्रिक बल्ब अँड ट्यूब्स, इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू लाईट एनर्जी. इलेक्ट्रोलिसिस अँड इलेक्ट्रोप्लेटिंग, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू केमिकल एनर्जी. यावरनं आपल्याला असं लक्षात येतं की तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी एनर्जीला तुम्ही क्रिएटही करू शकत नाही, तुम्ही डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. आपल्या हाती काय आहे तर एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की टोटल एनर्जी इन द युनिव्हर्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. नाव अबाउट थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स दॅट इज थर्मो प्लस डायनामिक्स, दॅट इज हीट प्लस ट्रान्सफर. Thermodynamics mainly deals with the quantitative relationship between heat and different forms of energy. हीट आणि उरलेल्या ज्या एनर्जीज आहे यांच्यामध्ये जे क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप आहे त्याचा अभ्यास हा थर्मोडायनामिक्समध्ये केला जातो. उदाहरणार्थ 10 युनिट हीट जर का कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्ट झाली आहे किंवा हीट एनर्जी डिसॲपियर झाली आणि कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस झाली, तर जेवढी हीट एनर्जी डिसॲपियर झाली असेल तेवढीच कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस होईल. याचा जो क्वांटिटेटिव्ह डाटा जो आहे, यातलं जे क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप आहे त्याचा अभ्यास हा आपण थर्मोडायनामिक्समध्ये करत असतो. म्हणजे डेफिनेशन काय सांगाल थर्मोडायनामिक्सची, तर थर्मोडायनामिक्स deals with the quantitative relationship between heat and different forms of energy like a kinetic energy, potential energy, etc. आणि तेच एनर्जेटिक्स ही एक को रिलेटेड ब्रँच आहे दॅट ऑल्सो डील्स विथ द क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी अँड वर्क. आता या ठिकाणी जेव्हा इथे थर्मोडायनामिक्समध्ये जेव्हा आपण डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जी असं म्हणतो तेव्हा त्या ठिकाणी कोण बाजूला निघालेला आहे, हीट. पण इथे जेव्हा आपण डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी म्हणतो तेव्हा यामध्ये हीट, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी सगळंच येणार. मग एनर्जेटिक डील्स विथ द क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी अँड दॅट ऑफ वर्क. म्हणजे जेवढी एनर्जी वापरल्या गेली आहे तेवढं वर्क डन होणार, म्हणजेच क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप आहे. जास्त वर्क करायचं असेल तर जास्त एनर्जी वापरावी लागणार, क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप आहे. तर हा जो क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप आहे डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी आणि वर्कमधला, तो कशामध्ये अभ्यासला जातो तर एनर्जेटिक्स या पार्टमध्ये आपण त्याचा अभ्यास करत असतो. आता आपल्याला या थर्मोडायनामिक्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स लक्षामध्ये घ्यायच्या आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ थर्मोडायनामिक्स. ॲक्च्युली काही वेळेला एखाद्या व्यक्तीची जी वैशिष्ट्ये असतात ती त्याची मर्यादा पण असते. एखादा व्यक्ती जो आहे हा अतिशय शांत आहे, मग शांत असणे हा त्याचं वैशिष्ट्य जसं आहे तसं काही वेळेला त्यांनी जरा त्राग्याने बोलणं, रागाने बोलणं अपेक्षित असतं, पण तो बोलत नाही, म्हणजेच ते त्याचं लिमिटेशन पण ठरतं की जिथे एखाद्या वेळेला प्रकट होणं आवश्यक आहे त्या ठिकाणी सुद्धा तो जर का शांत राहत असेल तर ती त्याची मर्यादा ठरली.
जसं त्याचं शांत राहणे हे वैशिष्ट्य आहे, तसं शांत राहणे काही प्रमाणामध्ये, काही उदाहरणामध्ये ही त्याची मर्यादा सुद्धा ठरवू शकते. तसंच या ठिकाणी आहे, थर्मोडायनॅमिक्सची जी काही वैशिष्ट्ये आहे तीच वैशिष्ट्य त्याची मर्यादा, त्याचे लिमिटेशन्स म्हणून सुद्धा समजले जातात. आणि म्हणून आपण हेडिंग काय दिलं आहे तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स, त्यालाच आपण म्हटलं लिमिटेशन्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स. मग काय आहेत याची कॅरेक्टरिस्टिक्स? तर पहिलं आणि महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे थर्मोडायनॅमिक्सचं की इट डील्स विथ द मॅक्रोस्कोपिक सिस्टीम. मॅक्रोस्कोपिक, नॉट मायक्रोस्कोपिक. It does not deals with the microscopic system, but it deals with the macroscopic system involving many molecules. आता मॅक्रोस्कोपिक सिस्टीम म्हणजे काय तर त्याचं उदाहरण मी टेम्परेचर असं म्हणेल. टेम्परेचर इज अ मॅक्रोस्कोपिक सिस्टीम अँड दॅट्स वाय थर्मोडायनॅमिक्स डील्स विथ अ टेम्परेचर. आता टेम्परेचर मॅक्रोस्कोपिक सिस्टीम कशी? समजा मी म्हटलं तुम्हाला की मी पाण्याचं टेम्परेचर मोजतोय, मग मी पाण्याचा एक मॉलिक्यूल घेऊन त्याचं टेम्परेचर मोजतो का? नाही. तर मी बीकरमध्ये अर्धा ग्लास वगैरे त्या ठिकाणी पाणी घेईल आणि त्यामध्ये टेम्परेचर मोजेल. मग अर्धा भरलेला बीकर म्हणजेच काय तर त्या ठिकाणी इन्व्हॉल्विंग मेनी मॉलिक्युल्स आहे. त्यामुळे टेम्परेचर मोजताना असं कधीच आपण म्हणत नाही की एखाद्याचं टेम्परेचर मोजायचं आहे म्हणजे त्याचा एक ॲटम किंवा मॉलिक्यूल घेतला आणि त्याचं टेम्परेचर मोजलं. तर टेम्परेचर मोजत असताना आपण बल्क ऑफ द मॉलिक्युल्स त्या ठिकाणी घेतो आणि मग टेम्परेचर मोजत असतो. म्हणजेच टेम्परेचर ही काय असली पाहिजे तर मॅक्रोस्कोपिक सिस्टीम असली पाहिजे. तर पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे thermodynamic deals with the macroscopic system involving the many molecule and it does not deals with the microscopic system involving a single atom or molecule. ज्यामध्ये सिंगल ॲटम और मॉलिक्यूल किंवा फ्युअर मॉलिक्यूल, कमी मॉलिक्यूल घेऊन त्या ठिकाणी अभ्यास केला जातो, त्याचा विचार थर्मोडायनामिक्स करत नाही. तर थर्मोडायनामिक्स मॅक्रोस्कोपिक सिस्टीमचा विचार करत असतं. अर्थात या थर्मोडायनामिक्समध्ये आता एक नवीन ब्रँच निघायला लागलेली आहे, ती आहे स्टॅटिस्टिकल थर्मोडायनामिक्स. ती स्टॅटिस्टिकल थर्मोडायनामिक्स मात्र मायक्रोस्कोपिक सिस्टीमचा सुद्धा अभ्यास करण्याचा दावा करत आहे. आणि मग जर का तो दावा खरा ठरला तर कदाचित मॅक्रोस्कोपिक सिस्टीम आणि मायक्रोस्कोपिक सिस्टीम यांच्यामध्ये काही नातं जोडल्या जाऊ शकेल का हे आपल्याला भविष्यामध्ये लक्षात येईल. अर्थात सध्या तरी आपण जे थर्मोडायनामिक्स शिकतो आहोत दॅट थर्मोडायनामिक्स डील्स विथ अ मॅक्रोस्कोपिक सिस्टीम इन्व्हॉल्विंग मेनी मॉलिक्युल्स अँड डज नॉट डील्स विथ द मायक्रोस्कोपिक सिस्टीम. The second characteristic is that thermodynamics is a time independent concept. It does not consider the rate of the chemical reaction or the rate of the process. एखादी घटना घडते आहे, एखादी प्रोसेस होते आहे, एखादी रिॲक्शन होते आहे, याचा अभ्यास थर्मोडायनामिक्स करेल. पण ती किती वेळामध्ये होते आहे, एवढ्याच वेळात का होते आहे, फास्ट का होते आहे, स्लो का होते आहे, म्हणजे रेट ऑफ द रिॲक्शनचा विचार थर्मोडायनामिक्स करत नाही. वेळेचा विचार थर्मोडायनामिक्स करत नाही. थर्मोडायनामिक्स महत्त्व देतं प्रक्रिया होण्याला. ती प्रक्रिया हळू होते का फास्ट होते का मॉडरेट होते याचा विचार थर्मोडायनामिक्स करत नाही. म्हणून थर्मोडायनामिक्स हे टाइम इंडिपेंडंट आहे. इट डज नॉट डील्स विथ द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन और रेट ऑफ द प्रोसेस. ठीक आहे की नाही. तिसरा फॅक्टर आहे इट डज नॉट डील्स विथ द मेकॅनिझम ऑफ द रिॲक्शन. रिॲक्शन होण्याला महत्त्व देतं थर्मोडायनामिक्स, पण कोणत्या मार्गाने आहे, थ्रू विच पाथ द रिॲक्शन टेक्स प्लेस, थ्रू विच पाथ द चेंज टेक्स प्लेस, याचा विचार थर्मोडायनामिक्स करत नाही. याच्याविषयी कुठलीही माहिती आपल्याला थर्मोडायनामिक्स देत नाही. म्हणजे एखादी रिॲक्शन असेल तर त्या रिॲक्शनचा वेग किती आहे, स्पीड किती आहे, थर्मोडायनामिक्स नाही सांगणार. त्या रिॲक्शनचं मेकॅनिझम काय आहे हे सुद्धा थर्मोडायनामिक्स सांगणार नाही. बरोबर आहे की नाही. थर्मोडायनामिक्स डज नॉट डील्स विथ द स्ट्रक्चर ऑफ द ॲटम्स और मॉलिक्युल्स इन द केमिकल रिॲक्शन. त्या रिॲक्शनमध्ये जे काही एलिमेंट्स कंपाऊंड्स आहेत, त्यांच्यामध्ये जे ॲटम्स आहेत, त्यांच्यामध्ये जे मॉलिक्युल्स आहे, यांच्या स्ट्रक्चरविषयी सुद्धा थर्मोडायनामिक्स काही एक सांगत नाही. आतापर्यंत काय काय बोललो आपण, काय काय कशा कशाचा विचार करत नाही थर्मोडायनामिक्स, तर मायक्रोस्कोपिक सिस्टीमचा करत नाही, मॅक्रोस्कोपिकचा करतं. ते रेट ऑफ द केमिकल रिॲक्शनचा विचार करत नाही, ते टाइम इंडिपेंडंट आहे. ते मेकॅनिझम ऑफ द रिॲक्शनचा विचार करत नाही, ते स्ट्रक्चर ऑफ द ॲटम और मॉलिक्युलचा सुद्धा विचार करत नाही. मग विचार करतं कशाचा, तर इट डील्स विथ द इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट. इट मीन्स इट डील्स विथ द रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. कोण रिॲक्टंट आहे कोण प्रॉडक्ट आहे याला महत्त्व देणार ते. तो रिॲक्टंट किती वेळात प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट झाला त्याला महत्त्व नाही.
तो रिॲक्टंट कोणत्या मार्गाने प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट झाला यालाही थर्मोडायनामिक्स विचार करत नाही. तो जो रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट आहे त्याचे ॲटम आणि मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर काय आहे याचा सुद्धा थर्मोडायनामिक्स विचार करत नाही. तर थर्मोडायनामिक्स ओनली डील्स विथ द इनिशियल स्टेट दॅट इज रिॲक्टंट अँड फायनल स्टेट दॅट इज प्रॉडक्ट अँड द एनर्जी चेंजेस ड्युरिंग धिस ट्रान्सफॉर्मेशन. इनिशियल स्टेटचं फायनल स्टेटमध्ये कन्व्हर्शन होताना काय एनर्जी चेंजेस झालेले आहे याचा विचार मात्र थर्मोडायनामिक्स करत असतं. इट ओनली डील्स विथ द इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम अँड इट डील्स विथ द एनर्जी चेंजेस ड्युरिंग धिस ट्रान्सफॉर्मेशन. पुढे दिलाय मुद्दा की इट इज बेस्ड ऑन जनरल ऑब्झर्वेशन अँड एक्सपिरियन्सेस ऑफ नॅचरल फेनॉमेना. जी काही घटना घडते आहे त्याचं जे काही जनरल ऑब्झर्वेशन आहे, काय दिसतंय आपल्याला आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय अनुभव येतोय आपल्याला याचा विचार थर्मोडायनामिक्स करत असतं. म्हणून आपण म्हटलंय की इट इज बेस्ड ऑन जनरल ऑब्झर्वेशन अँड एक्सपिरियन्सेस ऑफ नॅचरल फेनॉमेना. फर्दर थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज आर. कोणकोणत्या आहेत थर्मोडायनामिक प्रॉपर्टी? प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे आणि या चॅप्टरमध्ये ज्या प्रॉपर्टीज आपल्याला शिकायच्या आहेत ते म्हणजे एन्थाल्पी, एंट्रॉपी, इंटरनल एनर्जी, फ्री एनर्जी हे सगळं शिकायला मिळेल आपल्याला. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत दे आर अंडर द हेडिंग थर्मोडायनामिक प्रॉपर्टी. तर ऑल धिस इज अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ थर्मोडायनामिक्स. तुम्ही याला थर्मोडायनामिक्सचं कॅरेक्टरिस्टिक म्हणा किंवा त्यालाच तुम्ही त्याचं लिमिटेशन म्हणून सुद्धा बोलू शकता. नाव अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्सचं इम्पॉर्टन्स काय आहे? तर पहिला मुद्दा, थर्मोडायनामिक्स इज यूज टू प्रेडिक्ट द फिजिबिलिटी अँड डायरेक्शन ऑफ द ट्रान्सफॉर्मेशन. एखादं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, एखादी जी प्रोसेस आहे, एखादी जी रिॲक्शन आहे ती प्रॅक्टिकली किती पॉसिबल आहे, किती फिजिबल आहे आणि दुसरा त्याची डायरेक्शन काय, कोणत्या दिशेने ती होणार आहे. म्हणजे दोन गोष्टी ट्रान्सफॉर्मेशनविषयी तुम्हाला थर्मोडायनामिक्स सांगेल की खरंच ती प्रोसेस होणार आहे का आणि कोणत्या डायरेक्शनमध्ये ती प्रोसेस होणार आहे. म्हणजे टू प्रेडिक्ट द फिजिबिलिटी म्हणजेच पॉसिबिलिटी ऑफ द प्रोसेस ॲज वेल ॲज इट आल्सो इंडिकेट ऑर प्रेडिक्ट द डायरेक्शन ऑफ द प्रोसेस. दुसरा, एखादं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे या दरम्यान काय एनर्जी चेंजेस होतात हे पण थर्मोडायनामिक्स प्रेडिक्ट करणार. It predict the energy changes during the transformation. It also predict the yield of the product, the amount of the product. किती प्रॉडक्ट तुम्हाला त्या प्रोसेसच्या दरम्यान मिळणार आहे, ट्रान्सफॉर्मेशनच्या दरम्यान मिळणार आहे, ते अमाऊंट ऑफ प्रॉडक्ट सुद्धा थर्मोडायनामिक्स प्रेडिक्ट करू शकतं. इट आल्सो प्रेडिक्ट द कंडिशन which can be used to attain the equilibrium during the reaction. रिॲक्शनच्या दरम्यान, ट्रान्सफॉर्मेशनच्या दरम्यान इक्विलिब्रियम लवकर अटेन करण्यासाठी कोणत्या कंडिशन्स लागतील ते सुद्धा थर्मोडायनामिक्स प्रेडिक्ट करू शकतं. आणि थर्मोडायनामिक ज्या प्रॉपर्टीज आहेत, जे जनरलायझेशन्स आहेत, जे लॉज आहेत ते 3 लॉजवरती पूर्ण थर्मोडायनामिक्स आधारित आहे. एक आहे FLTD, SLTD आणि TLTD. आता काय भानगड आहे तर FLTD फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, SLTD सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, TLTD थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. या जनरलायझेशनवरती सगळं थर्मोडायनामिक बेस आहे. तर थर्मोडायनामिक्सचं इम्पॉर्टन्समध्ये थर्मोडायनामिक्स इज यूज टू प्रेडिक्ट फिजिबिलिटी अँड डायरेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, एनर्जी चेंज ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन, अमाऊंट ऑफ प्रॉडक्ट, to predict the condition to attain the equilibrium quickly, and the generalizations of the thermodynamics are FLTD, SLTD and TLTD. आता आपल्याला या थर्मोडायनामिक्स चॅप्टरला शिकत असताना काही टर्मिनॉलॉजीज लक्षामध्ये घेणं आवश्यक आहे. या टर्मिनॉलॉजीज आता आपण एक एक करत शिकणार आहोत. तर सगळ्यात पहिली जी टर्मिनॉलॉजी आहे दॅट इज सिस्टीम. नाउ व्हॉट इज सिस्टीम? System is the specific portion of the universe which is under thermodynamic consideration. म्हणजे उदाहरणार्थ आपण एखादी व्हेसल घेतलेली आहे आणि त्या व्हेसलमध्ये आपण लिक्विड घेतलेलं आहे आणि याचा थर्मोडायनामिकली आपण अभ्यास करतोय, हीट ट्रान्सफरचा आपण अभ्यास करतोय. तर हे जे बीकरमध्ये, व्हेसलमध्ये घेतलेलं जे लिक्विड आहे दॅट इज आवर सिस्टीम, कारण त्याचा आपण अभ्यास करतोय. एनिथिंग विच इज अंडर कन्सिडरेशन, एनिथिंग विच इज अंडर स्टडी, ज्याच्यावरती आपला फोकस आहे, ज्याच्यावरती आपला अभ्यास सुरू आहे
त्याला सिस्टीम असं म्हणायचं. म्हणजे इट इज द स्पेसिफिक पोर्शन ऑफ द युनिव्हर्स विच इज अंडर थर्मोडायनामिक कन्सिडरेशन, इट इज कॉल्ड एज सिस्टीम. आणि सिस्टीम सोडून त्याच्या सभोवतालचा उरलेला जो सगळा भाग आहे दॅट इज कॉल्ड एज सराउंडिंग. रिमेनिंग पोर्शन ऑफ द युनिव्हर्स एक्सक्लुडिंग कन्सिडर्ड सिस्टीम. ज्या सिस्टीम ज्याचा आपण अभ्यास करतोय त्याला सिस्टीम म्हणतो. आणि त्या सिस्टीम व्यतिरिक्त त्याच्या सभोवताली ज्या काही गोष्टी आहे त्या सगळ्या गोष्टी कशामध्ये कन्सिडर केल्या जातात, तर सराउंडिंगमध्ये कन्सिडर केल्या जातात. आता लिक्विड इन अ व्हेसल इज अ सिस्टीम. मग त्याच्या सभोवतालची जी हवा आहे दॅट एअर इज कन्सिडर्ड ॲज अ सराउंडिंग. त्या एअरला आपण काय म्हणणार, सराउंडिंग असं म्हणणार. आता ही झाली सिस्टीम आणि याच्या सभोवताली सराउंडिंग आहे. तर आता काय आहे बघा, ही आपली सिस्टीम आहे आणि याच्या बाजूला सराउंडिंग आहे. तर इथे सिस्टीम आणि सराउंडिंग दे आर सेपरेटेड बाय रिअल बाउंड्री. ही व्हेसल आहे कारण इथे सुद्धा सेपरेटेड बाय रिअल बाउंड्री, इथे सुद्धा सेपरेटेड बाय रिअल बाउंड्री. पण या ठिकाणी इथे सिस्टीम संपली, हे सराउंडिंग आहे. मग इथे सिस्टीम अँड सराउंडिंग दे आर सेपरेटेड बाय इमॅजिनरी बाउंड्रीज. बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण एक वाक्य इथे दिलं आहे की सिस्टीम अँड सराउंडिंग आर सेपरेटेड फ्रॉम ईच अदर बाय रिअल बाउंड्रीज ऑर इमॅजिनरी बाउंड्रीज. दोन गोष्टी आपण सध्या सांगितल्या. सिस्टीम, ज्याचा अभ्यास करतोय त्याला सिस्टीम म्हणा, आणि ज्याचा अभ्यास करतोय त्याच्या सभोवतालच्या जे काही गोष्टी आहेत त्याला काय म्हणा, सराउंडिंग म्हणा. सिस्टीम आणि सराउंडिंग एकमेकापासून सेपरेट असतात बाय मीन्स ऑफ रिअल बाउंड्रीज ऑर बाय मीन्स ऑफ इमॅजिनरी बाउंड्रीज. अजून काही टर्मिनॉलॉजीज आपल्याला शिकायच्या आहे ज्यामध्ये आपण सिस्टीमचे वेगवेगळे प्रकार हे आता लक्षामध्ये घेणार आहोत. आत्ताच आपण सिस्टीमची डेफिनेशन लक्षामध्ये घेतलेली होती. आता त्या सिस्टीमचे वेगवेगळे टाईप्स आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहेत. तर टाईप्स ऑफ द सिस्टीम, सुरुवातीला आपण 3 प्रकार या ठिकाणी लक्षामध्ये घेणार आहोत. एक आहे ओपन सिस्टीम, दुसरी आहे क्लोज्ड सिस्टीम आणि तिसरी आहे आयसोलेटेड सिस्टीम. आता काय कन्सेप्ट आहे याच्यामध्ये, व्हॉट इज ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. आपण एक रिॲक्शन लक्षामध्ये घेऊ. Zn plus H2SO4 gives ZnSO4 plus H2 plus एनर्जी. ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, त्यामुळे एनर्जी बाहेर पडत असते. झिंक जेव्हा सल्फ्युरिक ॲसिड सोबत रिॲक्ट होतं तेव्हा आपल्याला ZnSO4 हायड्रोजन गॅस आणि एनर्जी मिळाल्याचं दिसून येतं. समजा ही रिॲक्शन मी ओपन बीकरमध्ये जर का केली तर काय होईल, झिंक रिॲक्ट्स विथ H2SO4 गिव्स ZnSO4 प्लस H2 प्लस एनर्जी. आणि ओपन बीकरमध्ये रिॲक्शन असल्यामुळे यात जो हायड्रोजन गॅस मिळालेला आहे हा या सिस्टीममधून कोणामध्ये जाऊ शकतो, सराउंडिंगमध्ये जाऊ शकतो. या ठिकाणी प्रोड्यूस झालेली जी एनर्जी आहे ही सिस्टीममध्ये कोणामध्ये, सिस्टीममधून कोणात जाऊ शकते, सराउंडिंगमध्ये जाऊ शकते. म्हणजे याचा अर्थ जेव्हा एखादी रिॲक्शन आपण ओपन बीकरमध्ये करतो तेव्हा सिस्टीममधून सराउंडिंगमध्ये मॅटर जाऊ शकतं, एनर्जीसुद्धा जाऊ शकते. जसं सिस्टीममधून सराउंडिंगमध्ये या ठिकाणी मॅटर आणि एनर्जी गेल्याचं दिसतं. आवश्यकता असेल तर मी यामध्ये मॅटर टाकू पण शकतो, आवश्यकता असेल तर मी याला एनर्जी देऊ पण शकतो. म्हणजे काय आहे, ओपन बीकरमध्ये जेव्हा एखादी रिॲक्शन आपण करतो तेव्हा सिस्टीममधून सराउंडिंगमध्ये मॅटर आणि एनर्जी जाऊ शकतं. तसंच सराउंडिंगमधून सिस्टीममध्ये सुद्धा मॅटर आणि एनर्जी आणल्या जाऊ शकतं. मग याला आपण शब्दप्रयोग वापरू की सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये एक्सचेंज ऑफ मॅटर आणि एनर्जी हे पॉसिबल असल्याचं दिसतं जर का आपण रिॲक्शन ओपन बीकरमध्ये करू. मग ही जी ओपन बीकरमधली रिॲक्शन आहे त्याला म्हटलं जातं ओपन सिस्टीम. का बरं, कारण ओपन सिस्टीम म्हणजे काय, तर इट इज द सिस्टीम विच कॅन एक्सचेंज बोथ मॅटर अँड एनर्जी विथ द सराउंडिंग. ज्या सिस्टीममध्ये एनर्जी आणि मॅटर या दोघांनाही एक्सचेंज केल्या जाऊ शकतं सराउंडिंग सोबत. म्हणजे सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये कशाची देवाणघेवाण शक्य आहे, देवाणघेवाण कशाची शक्य आहे, तर मॅटर आणि एनर्जी दोघांचीही घेवाणदेवाण शक्य आहे. त्याला आपण म्हणत असतो ओपन सिस्टीम. तर या ठिकाणी ही रिॲक्शन मी ओपन बीकरमध्ये केली, मला असं लक्षात आलं की मॅटर आणि एनर्जी सिस्टीममधून सराउंडिंगमध्ये जाऊ शकते. गरज असेल तर दुसरं एखादं मॅटर, काही एनर्जी मी सराउंडिंगमधून सिस्टीमला पण देऊ शकतो. म्हणजेच एक्सचेंज ऑफ मॅटर आणि एनर्जी दोन्हीही पॉसिबल आहे या ठिकाणी. मग अशा सिस्टीमला आपण म्हणणार ओपन सिस्टीम. आता या ओपन सिस्टीममध्ये जर का
मॅटर एक्सचेंज होत आहे. काय एक्सचेंज होत आहे? मॅटर. म्हणजेच याचा अर्थ ओपन सिस्टीमचं मास जे आहे हे चेंज होऊ शकणार, कारण मॅटर बाहेर गेलं म्हणजे याचं मास कमी होईल, मॅटर आतमध्ये आलं म्हणजे मास वाढेल. ॲज एक्सचेंज ऑफ मॅटर इज पॉसिबल इन ओपन सिस्टीम, इट्स मास कॅन बी चेंज. त्याचबरोबर ॲज एनर्जी कॅन बी एक्सचेंज विथ द सराउंडिंग, या ओपन सिस्टीमची टोटल एनर्जी सुद्धा चेंज होऊ शकते. 3 वाक्य आपण ओपन सिस्टीम विषयी सांगितले. ओपन सिस्टीम म्हणजे काय? तर ओपन सिस्टीम म्हणजे ओपन बीकरमध्ये कॅरी केलेली कोणतीही रिॲक्शन ही ओपन सिस्टीम आहे, कारण त्यामध्ये सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये एनर्जी आणि मॅटरचं एक्सचेंज होऊ शकतं. बरं, मॅटरचं एक्सचेंज झाल्यामुळे या ओपन सिस्टीमचं काय चेंज होऊ शकेल? मास. एनर्जी एक्सचेंज झाल्यामुळे या ओपन सिस्टीमचं काय बदलू शकेल? टोटल एनर्जी. म्हणून 3 वाक्य. ओपन सिस्टीम, it is the system which can exchange both matter and energy with the surrounding. दूसरा मुद्दा, as in open system mass can be changed due to exchange of matter. In open system total energy of the system can change due to exchange of energy. आणि याचं उदाहरण काय? any human being or the photosynthesis of plant, किंवा कपामध्ये आपण चहा घेतला किंवा ही अशी रिॲक्शन आपण ओपन बीकरमध्ये केली, तर हे सगळे ओपन सिस्टीम आहे. म्हणजे जिथे तुम्हाला दिसलं की एनर्जी आणि मॅटर दोघेही एक्सचेंज होत आहे, समजून घ्या ती कोणती सिस्टीम असली पाहिजे? ओपन सिस्टीम. आता दुसरी आहे क्लोज्ड सिस्टीम. ही जी रिॲक्शन आपण केली आहे तीच रिॲक्शन आता आपण क्लोज्ड बीकरमध्ये करणार, क्लोज्ड व्हेसलमध्ये करणार. मग काय होईल? झिंक रिॲक्ट्स विथ H2SO4 टू गिव्ह ZnSO4 H2 आणि एनर्जी. आता हे जे बीकर आहे हे क्लोज्ड आहे, ही व्हेसल क्लोज्ड आहे, म्हणून हायड्रोजन गॅस काही या सिस्टीममधनं सराउंडिंगमध्ये जाऊ शकणार नाही. म्हणजे मॅटर कॅन नॉट बी एक्सचेंज. बाहेरून सुद्धा मॅटर आतमध्ये येऊ शकत नाही, आतून सुद्धा मॅटर बाहेर जाऊ शकत नाही. पण एनर्जीची मात्र देवाणघेवाण होऊ शकते. इथे सध्या एनर्जी बाहेर जाऊ शकते आतली, आणि गरज असेल तर आपण बाहेरून एनर्जी आतमध्ये पण देऊ शकतो. म्हणजे क्लोज्ड सिस्टीम म्हणजे काय? The closed system means it is the system which can exchange only energy but not matter with the surrounding. क्लोज्ड सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम जी फक्त कोणाला एक्सचेंज करू शकते? एनर्जीला, पण मॅटरला एक्सचेंज करू शकत नाही. ॲज मॅटर कॅन नॉट बी एक्सचेंज, मॅटर जर का एक्सचेंज होत नाही आहे याचा अर्थ मास ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. मास ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट का? कारण मॅटर एक्सचेंजच होत नाही आहे. But as energy can be exchanged, the total energy of the system can be changed in closed system. क्लोज सिस्टीममध्ये एनर्जी एक्सचेंज होते, त्यामुळे या सिस्टीमची टोटल एनर्जी मात्र बदलू शकते. आणि एक्झाम्पलमध्ये आपण सांगितलं आहे हॉट टी इन अ कप कवर्ड बाय सॉसर. कपामध्ये आपण चहा घेतला, वरतून बशी ठेवली, आपण एक प्रकारे बंदच केलेला आहे, आपण ती क्लोज सिस्टीम आहे. किंवा तुम्ही आईस्क्रीम क्लोज्ड बीकरमध्ये ठेवलेलं आहे, किंवा ही रिॲक्शन आपण क्लोज्ड बीकरमध्ये कॅरी आउट केलेली आहे. काय म्हणणार क्लोज्ड सिस्टीम विषयी? इट इज द सिस्टीम विच कॅन एक्सचेंज ओनली एनर्जी बट नॉट मॅटर. ॲज मॅटर कॅन नॉट बी एक्सचेंज, मास ऑफ धिस सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. ॲज एनर्जी कॅन बी एक्सचेंज, टोटल एनर्जी ऑफ द क्लोज्ड सिस्टीम कॅन बी चेंज. आणि हे त्याचे आपण एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेले आहेत. तिसरा प्रकार आहे आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड, इतरांपासून वेगळा असलेला, इतरांशी कुठलाही संबंध नाही, इतरांशी देवाणघेवाण करत नाही. एखाद्या व्यक्तीला आयसोलेटेड पर्सनॅलिटी असं म्हटलं जातं. कोणाला? तर जो कोणाशी देते नाही, घेते नाही, कोणाकडनं चहाही पित नाही, कोणाला चहाही पाजत नाही, अशा व्यक्तीला आयसोलेटेड असं म्हटलं जातं. मग आता इथे आपण आयसोलेटेड सिस्टीम ही कन्सेप्ट लक्षामध्ये घेतोय. व्हॉट इज आयसोलेटेड सिस्टीम? It is the system which neither exchange energy nor matter with the surrounding. सराउंडिंग सोबत ना एनर्जीची देवाणघेवाण करत, ना मासची मॅटरची देवाणघेवाण करत, त्याला म्हटलं जातं आयसोलेटेड सिस्टीम. मी या ठिकाणी थर्मास फ्लास्क घेतलेला आहे. काय घेतला? थर्मास फ्लास्क. आता हा जो थर्मास फ्लास्क आपण घेतला आहे त्यामध्ये तीच रिॲक्शन आपण केली की Zn plus H2SO4 gives ZnSO4 plus H2 plus एनर्जी.
आता ही जी रिॲक्शन आपण केलेली आहे, या रिॲक्शनला आपण जर का थर्मास फ्लास्कमध्ये केलाय तर यातनं मॅटर बाहेर पण जाणार नाही, बाहेरचं मॅटर आतमध्ये पण येऊ शकणार नाही, आपण टाकू शकणार नाही. आतली एनर्जी बाहेर जाणार नाही आणि बाहेरची एनर्जी सुद्धा आतमध्ये येऊ शकणार नाही. म्हणजे मॅटरही एक्सचेंज होत नाही आणि एनर्जी सुद्धा एक्सचेंज होत नाही, कारण थर्मास फ्लास्कमध्ये आपण हे कॅरी आउट केलेलं आहे. मग याला आपण म्हणत असतो आयसोलेटेड सिस्टीम. What is isolated system? It is the system which cannot exchange energy or matter. किंवा शब्दप्रयोग असा कराल, it is the system which can exchange neither energy nor matter with the surrounding. सराउंडिंग सोबत एनर्जी पण एक्सचेंज करत नाही, मॅटर सुद्धा एक्सचेंज करत नाही, त्याला आपण म्हणत असतो आयसोलेटेड सिस्टीम. आता एनर्जी जर का एक्सचेंज करत नाही म्हणजे टोटल एनर्जी ऑफ द आयसोलेटेड सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. मॅटर एक्सचेंज करत नाही म्हणजे टोटल मास ऑफ द आयसोलेटेड सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. बघा, the mass remains constant, the total energy of the system remains constant. थर्मास फ्लास्कमध्ये, आईस्क्रीम बॉक्समध्ये एखादी रिॲक्शन जर का आपण कॅरी आउट केली तर त्या ठिकाणी कशामध्ये कॅरी आउट केली असं म्हणता येईल, आयसोलेटेड सिस्टीममध्ये कॅरी आउट केली असं म्हणता येईल. पण एक गोष्ट सांगतो, परफेक्टली आयसोलेटेड सिस्टीम जगामध्ये पॉसिबल नाही. तुम्ही म्हणताय, आता मी एक्झाम्पलमध्ये सांगितलं की थर्मास फ्लास्कमध्ये जर का आपण रिॲक्शन केली तर ते आयसोलेटेड सिस्टीममध्ये आहे असं आपण समजतो. त्या ठिकाणी एक गोष्ट लक्ष द्या, थर्मास फ्लास्कमध्ये जर का चहा घेतला, गरम चहा आपण ठेवला तर तो 1 दिवस गरम राहील, 2 दिवस राहील, 4 दिवस राहील, एका महिन्याभरानंतर तो थंड झाल्याचं दिसेल. थंड झाला म्हणजेच काय झालं, त्यातनं हळूहळू का होईना एनर्जी बाहेर पडलेली आहे. म्हणजे ती परफेक्टली आयसोलेटेड सिस्टीम आहे का? नाही. तर जगामध्ये कोणतीही परफेक्टली आयसोलेटेड सिस्टीम अस्तित्वात नाही. नो वन इज परफेक्टली आयसोलेटेड. बरोबर आहे. म्हणजे आयसोलेटेड सिस्टीमचं परफेक्ट उदाहरण आपल्याकडे नाही. हां, एक उदाहरण मात्र समजल्या जाऊ शकतं, दॅट इज युनिव्हर्स. मी अर्थ नाही म्हणत आहे, युनिव्हर्स. युनिव्हर्स कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ परफेक्टली आयसोलेटेड सिस्टीम. का बरं? बिकॉज युनिव्हर्स हॅज नो बाउंड्रीज अँड दॅट्स वाय नो सराउंडिंग. मग एक्सचेंज कोणासोबत करणार? म्हणून युनिव्हर्स कॅन बी कन्सिडर्ड ॲज परफेक्टली आयसोलेटेड सिस्टीम. बाकी कोणालाही, हे जे उदाहरण आपण सांगतोय थर्मोडायनामिक्सच्या पूर्ण चॅप्टरमध्ये थर्मास फ्लास्कमध्ये केलेल्या प्रक्रियेला आपण आयसोलेटेड सिस्टीममध्ये केलं आहे असं समजणार आहे. कारण त्या ठिकाणी ती काही परफेक्टली आयसोलेटेड सिस्टीम होत नाही. आणि म्हणून मी एक वाक्य वापरलं की नो वन इज परफेक्टली आयसोलेटेड सिस्टीम. ओनली युनिव्हर्स कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ परफेक्टली आयसोलेटेड सिस्टीम बिकॉज universe has no boundaries and that's why no surrounding and that's why no question arises of exchange of matter or energy. तर आपण या ठिकाणी 3 प्रकारच्या सिस्टीम सध्या लक्षामध्ये घेतलेल्या आहे. पहिली होती ओपन सिस्टीम. ओपन सिस्टीम म्हणजे काय? इट इज द सिस्टीम विच कॅन एक्सचेंज बोथ एनर्जी अँड मॅटर विथ द सराउंडिंग. क्लोज्ड सिस्टीम म्हणजे काय? विच कॅन एक्सचेंज ओनली एनर्जी बट नॉट मॅटर विथ द सराउंडिंग. आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय? विच नायदर एक्सचेंज एनर्जी नॉर मॅटर विथ द सराउंडिंग. दुसरा मुद्दा मास संदर्भामध्ये. ॲज मॅटर कॅन बी एक्सचेंज इन ओपन सिस्टीम, द मास ऑफ द सिस्टीम कॅन बी चेंज. As here in closed system, as matter cannot be exchanged, mass remains constant. इथे सुद्धा matter cannot exchange म्हणजे mass remains constant. या ठिकाणी as energy can be exchanged, total energy of the open system can be changed. इथे सुद्धा energy can be exchanged, total energy of the system can be changed. पण इथे energy exchange होत नाही म्हणजे total energy of the system remains constant. पुढे एक्झाम्पल्स तुमच्या समोर ठेवलेले आहेत. या ठिकाणी एकच रिॲक्शन ओपन बीकरमध्ये केली तर ओपन सिस्टीम आहे, क्लोज्ड वेसलमध्ये केली तर क्लोज्ड सिस्टीम आहे, आणि थर्मास फ्लास्कमध्ये केली तर आयसोलेटेड सिस्टीम आहे. अर्थात मी सांगितलं की थर्मास फ्लास्कमध्ये केलेल्या प्रोसेसला आपण आयसोलेटेड सिस्टीममध्ये केलं आहे असं म्हणतो, पण ती परफेक्टली आयसोलेटेड नाही. मग परफेक्टली आयसोलेटेडचं उदाहरण कोण आहे? युनिव्हर्स. का? कारण युनिव्हर्सला बाउंड्रीज नाही, सराउंडिंग नाही, त्यामुळे एक्सचेंज ऑफ एनर्जी आणि मॅटरचा प्रश्नच या ठिकाणी उद्भवत नाही. हा जो चार्ट आहे असा चार्ट तुम्ही काढून बघितला तर तुम्हाला या तिघांच्याही डेफिनेशन्स व्यवस्थित लक्षात राहतील. त्यांचे एक्झाम्पल सुद्धा व्यवस्थित लक्षामध्ये ठेवायचे आहेत. ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. 2 more systems are there. One is homogeneous system and other is heterogeneous system.
as the name suggests, homogeneous system. It is the system which consists of only one phase and which is uniform throughout. ही अशी सिस्टीम आहे ज्यामध्ये एकच फेज असतो आणि जो थ्रूआउट युनिफॉर्म असतो. उदाहरणार्थ, एनी प्युअर सबस्टन्स इज अ होमोजिनियस सिस्टीम. प्युअर गॅस, प्युअर लिक्विड, प्युअर सॉलिड हे होमोजिनियस सिस्टीम आहे. किंवा टू मिसिबल लिक्विड्स, अल्कोहोल प्लस वॉटर, पेट्रोल प्लस अल्कोहोल किंवा केरोसिन प्लस अल्कोहोल हे मिक्सचर ऑफ टू मिसिबल लिक्विड आहे. किंवा मेटल अलॉय किंवा इथे मिक्सचर ऑफ गॅसेस दॅट इज एअर, शुगर सोल्युशन, हे सगळे काय आहे तर दे कन्सिस्ट ऑफ ओनली वन फेज विच इज युनिफॉर्म थ्रू आउट. मग त्याला आपण म्हणणार होमोजिनियस सिस्टीम. Homogeneous system, it is the system which consists of only one phase and which is uniform throughout, that is called as homogeneous system. याच्या उलट heterogeneous system, it consists of two or more phases which are not uniform throughout. Oil in water किंवा water in oil, कुठलेही कोलायडल सोल्युशन हे हेट्रोजिनियस त्या ठिकाणी सिस्टीमचं उदाहरण आहे. त्याचबरोबर आपण घेतलाय बॉइलिंग वॉटर. आता बॉइलिंग वॉटर कसं तर बॉइलिंग वॉटरमध्ये लिक्विड वॉटर पण आहे, वॉटर व्हेपर पण आहे. विच नॉट युनिफॉर्म थ्रू आउट, कन्सिस्ट ऑफ वन और मोर, टू और मोर फेजेस, बरोबर आहे की नाही. आणि त्यामुळे ते हेट्रोजिनियस सिस्टीम आहे. मेल्टिंग ऑफ आईस, सॉलिड आईस पण आहे आणि वॉटर पण आहे, म्हणजे टू फेजेस त्या ठिकाणी आहे, म्हणजे हेट्रोजिनियस सिस्टीम आहे असं आपण म्हणू शकतो. मग डेफिनेशन काय, जर का ओनली वन फेज असेल विच इज युनिफॉर्म थ्रू आउट, होमोजिनियस. consist of two or more phases which are not uniform throughout, heterogeneous. असे आपण या ठिकाणी उदाहरणं दिलेले आहेत. हे झाले सिस्टीमचे प्रकार. अजून काही नंतर नेक्स्ट पिरियडला आपण लक्षामध्ये घेऊ. थर्मोडायनामिक्स हे रोजच्या रोज त्या ठिकाणी वाचल्या गेलं पाहिजे, नोट्स लिहून बघितल्या पाहिजे, म्हणजे डोक्यात पक्क बसणार. थँक्यू.